नमस्कार मंडळी, अनुष्का किचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मी आज मस्त असं मिक्स पिठांचं छान असं थालपीठ बनवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहा, मी 4 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत। तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला हे मिक्स मळून घ्यायचं आहे। तर यात अगोदर साहित्य घालायचं आहे। तर इथे मी बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे कांदे टाकायचे, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तर तुम्ही याऐवजी हिरवी मिरची पण वापरू शकता। तर 2 चमचे इथे मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर घातली 2 चमचे, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, यानंतर घालायचे चवीपुरतं मीठ। तर तुम्ही इथे हिरवी मिरची घालणार असेल तर आलं लसूण मध्ये वाटून याचं वाटण टाकलं तरी चालेल। तर आता हे व्यवस्थित असं आपण अगोदर मिक्स करून घेऊयात। आलं लसूण मसाले कांदा छान असा या पिठांमध्ये मिक्स करून याचं छान असा गोळा तयार करायचा आहे। पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे, आणि एकदम दाटसर मळायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाहीये। थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं पीठ मळून घेऊयात। खूप छान होतात हे थालपीठ, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेअर करा। तर थोडं थोडं पाणी घालून मी छान असं हे पीठ मळून घेतलं। तर इथे पाहू शकता मस्त असा गोळा तयार केलेला आहे, एकदम मऊसूद असं मळून घेतलं पीठ। आता आपण हे एक 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे भिजवून। तर इथे हे पीठ 10 ते 15 मिनिट छान असं भिजलेलं आहे। आता आपण इथे एक पोळपाट घेऊन इथे मी कॉटनचा सुती कपडा घेतलेला आहे। तर हा कपडा मी अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतला, त्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आणि आता आपण थोडा थोडा गोळा घेऊन याचे असे छान असे थालपीठ बनवायचे आहेत आणि हातानेच याला दाबून छान असे गोल करायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकता। तर इथे पहा, मी थोडं थोडं पाणी घेऊन छान असे हे थालपीठ थापून घेतलेले आहेत। आता आपण या थालपीठाला मध्ये असं गोल छिद्र पाडायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त असं गोल मी थापून घेतलेलं आहे, छिद्र पाडून झालं। आता आपण याला अशा पद्धतीने उचलून तव्यावरती टाकायचा आहे। तर इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला गॅसवरती। तवा गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं। आता हे तेल आपल्याला छान असं सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मी छोटासा कणकीचा गोळा घेतला आणि त्याने छान असं तेल सगळीकडून लावून घेतलेलं आहे। आता आपण हे तेल लावून झाल्यानंतर यावरती आता आपण हळूच थालपीठ टाकायचं आहे। तर इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने टाकलेला आहे। अलगद आता हा कपडा आपल्याला उचलून छान असं हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मी या छिद्रामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कढाने पण थोडंसं सोडलेलं आहे, म्हणजे की छान असं शेकलं जातं हे थालपीठ। तर याला 2 मिनिट आपण एका बाजूने शेकून घेणार आहे, नंतर पलटी करायचं आहे। तर गॅस मीडियमच ठेवायचा आहे, कारण की हे खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे। तर मस्त एका बाजूने वाफवलं गेलेलं आहे। आता यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे, साईडनं पण थोडं टाकायचं आणि खालची बाजू अशी शेकून घ्यायची आहे। आता आपल्याला ही वरची बाजू पण अजून एकदा शेकायची आहे। तर मस्त असा सुगंध पसरलेला आहे। तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही बाजू छान अशा शेकून घेतल्या। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर हे थालपीठ करपू शकतं। तर अशा पद्धतीने मी हे
भरपूर असे थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या थालीपीठ सोबत दही किंवा टोमॅटोचा सॉस एकदम मस्त लागतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।